आता प्रत्येकाची अपेक्षा आहे, मला जेव्हा 50,000 हार पडले त्याच्यापैकी 90% लोक ते हार घालताना म्हणाले की आता तुम्ही मंत्री झालं पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जेवढे फोन आले फोनवर शुभेच्छा देताना सगळे सांगत होते की तुम्ही मंत्री झाले, पण अतिशय गर्वानं खरं तर मी बोलू नये, मीडियानं माझं हे वाक्य झापून एवढीच विनंती आहे, प्रेमानं सांगतो अजित दादा शब्दाचा पक्का आहे। माझी परिस्थिती घाटे साहेब अशी आहे, मी दरवर्षी वर्गामध्ये पास आहे, पण दरवर्षी पहिलीला प्रवेश घेतला, पहिलीत पास व्हायतून पुन्हा पहिलीत पास आहे, असं इतके वर्ष मी करत होतो। त्याचं कारण असं आहे की पहिली निवडणूक मी शिलाई मशीनवर लढली, तेव्हा निवडून आलो, ते म्हणायचे की तुझी वेळ पहिली आहे तू थांब। शिवसेनेतून निवडून आलो, शिवसेनेवाले म्हणायचे तुझी पहिली वेळ आहे, भाजप मधून निवडून आलो, भाजपवाले म्हणजे तुझी पहिली वेळ आहे, आता राष्ट्रवादीतून निवडून आलो। म्हणून एका दिवशी शिवराज पाटलाच्या प्रवेशाच्या दिवशी मी दादांना सांगून टाकलं, दादा माझी परिस्थिती अशी आहे की कुठेही गेलो निवडून आले की पहिली वेळ व्हायची, कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष व्हायला। दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा पक्का आहे, तुमची 2004 पासूनची सिनियरिटी मी काउंट करीन आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे। पण तुमच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, मला असं वाटतं की परमेश्वर लोकच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असं जर मला तर चुकीचं होणार। ते मंत्रीपद गाड्या घोडे घेऊन फिरायसाठी नाही, ते जिल्ह्याचा चेहरा मग आज नांदेडची अवस्था कशी आहे, नांदेडचा पकाल शहर या महाराष्ट्रात दुसरं कोणतं नाही। आपण जर तुलना केली 50 वर्ष झाला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या घरी सोडता आहे, आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी 50 वर्ष झाला सोडता आहे, पण बारामती शिंगणापूरलाही राजवेल एवढं चांगलं शहर झालंय। बारामतीला काम करणारे अधिकारी सांगतात एखाद्या झाडाचं पान रस्त्यावर पडलं तरी ते उठून दिसते, नांदेड मध्ये खड्ड्यात माणूस पडलं तर सुद्धा दिसत नाही, अशी परिस्थिती आहे। म्हणून तुमच्या जुन्या नेत्याने नांदेडचं फार वाटोळ करून टाकले, आता त्याचा भाग नाहीये, पण लोकांना देखील माहिती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।